कृष्ण हरी विकास लवांडे हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जो प्रवक्ता 2-4 दिवसापूर्वी बोंबलला 20 सज्जनांची संतांची नावं त्याने जाहीर केली, ती वाचली आम्ही। मुळामध्ये हे जे लोक आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, यामध्ये याही पक्षात काही चांगले लोक आहेत, देव देश धर्म मानणारे लोक आहेत, पण काही लोक मोठ्या संख्येने मुळात वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्माचा विरोध पारंपरिक पद्धतीने करतात। यांचा नेता मी देवांचा बाप आहे असं म्हणतो। याच पक्षातल्या एक ज्येष्ठ महिला नेत्या चतुर्थी दिवशी मटण खातात। वारकरी संप्रदायाविषयी यांच्या मनात काही दयामाया नाही। अहो, बारामतीत जगद्गुरु तुकोबरायांची पालखी जाते तर आम्ही कधी पाहिलं नाही, हे लोक दर्शनाला आले नाही म्हणून हे मुळातच वारकरी संप्रदायाचा हिंदू धर्माचा विरोध करणार आहे। यांनी वारकरी संप्रदाय कसा काय काही शिकवण देण्याची गरज नाही आहे। वारकरी संप्रदाय अथांग आहे, मोठा आहे, व्यापक आहे। संत सज्जनांनी, पांडुरंगाने, संतांनी उभा केलेला हा संप्रदाय आहे। मुळात वारकऱ्यांनी यांच्या नादीच लागू नका, कारण हे अनेक वर्षापासून विरोध करतात। ते जितेंद्र आव्हाड असतील, हा लवांडे असतील, ते आमदार अमोल मिटकरी असतील, हे लोक भीषण विरोध करत आलेले, यांची जुने भाषणं पहा। त्यामुळे यांना काही विरोध करत बसू नका। आम्ही किती पुरोगामी आहोत हे काही सांगायची गरज नाही। आपण पुरोगामी आहोत, आपण धर्मनिष्ठ आहोत, आपण वारकरी निष्ठ आहोत, आपण समर्पित आहोत, आपण मानवतावादी आहोत, सहिष्णू आहोत, यांना सांगायचं नाही। कारण हे त्या ठिकाणी लव जिहादबद्दल बोलत नाही, त्या परतवाड्यातलं प्रकरण, असे अनेक प्रकरणं घडले, नाशिक भयान हिंदूवर अत्याचार झाले, त्याबद्दल हे बोलत नाहीत। हे ख्रिश्चन मिशनरीज जे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण करत आहेत त्याबद्दल हे बोलत नाही, गो हत्येबद्दल हे बोलत नाही। यांना काही घेणं नाही, वारकरी संप्रदाय संपला तरी यांना काही घेणं देणं नाही, आणि यांनी ज्ञान पाजळू नये। यांना आम्ही अनेक वर्षापासून विरोध करत आलो, यांना सहिष्णुता सांगत आलो, पुरोगामित्व विज्ञान सांगत आलो, यांना काही मान्य नाही। यांना मान्य आहे की भारतातलं हे जे धार्मिक वातावरण आहे हिंदू धर्माचं, वारकरी संप्रदायाचं, हे संपून टाकणे। त्यामुळे हे हिंदू धर्मात मोठी उभी फूट पाडण्याच्या प्रयत्नात आहे। वारकऱ्यांनी यांच्या नादी लागू नका। परंतु माझं भाजप सरकारला, देवेंद्र फडणवीसांना, मुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे, अहो, तुमच्यासाठी तुमचं सरकार आमच्यामुळे सत्तेत येतं, साधू संतांमुळे सत्तेत येतं, हे वास्तविक सत्य आहे, लवांडेंना माहीत आहे। आमच्यामुळे सत्तेत येतं। आम्ही निस्वार्थपणाने गावोगावी घरोघरी लोकांना सांगतो, भारत देशांच्या सेवा करणारे, राष्ट्राची सेवा करणारे, लोकशाहीची सेवा करणारे, हिंदू धर्माची सेवा करणाऱ्यांना, राष्ट्रभक्तांना निवडून द्या, अशा प्रकारची आम्ही प्रार्थना करतो। मात्र आम्हाला जो प्रशासकीय त्रास आहे, जो त्रास RSS संघ स्वयंसेवकांना आहे, तोच त्रास वारकऱ्यांना आहे, आता सुरू झालेला आहे। तोच त्रास या 20 साधू संतांना आहे, तोच त्रास निष्ठेनं काम करणाऱ्या धर्मनिष्ठांना आहे। हा भीषण अशा प्रकारचा त्रास आहे। हा त्रास तुमच्या शासनामध्ये आम्हाला होतो आहे, पण तुमचं लक्ष नाही, असंच आमचं मत आहे। तुम्ही लवकरात लवकर या लवांड्यावर कारवाई करा, की कुणाकुणाला, तो म्हणतो ना यांना पैसे दिले 20 लोकांना, कुणाकुणाला पैसे दिले तुम्ही नावं जाहीर करा, नाहीतर आम्हाला त्या ठिकाणी आता सावध व्हावं लागेल। आणि हिंदूंचं रक्षण करणारं कट्टर उत्तर प्रदेश सारखं, योगी आदित्यनाथांसारखे महात्मे आम्हाला आता निवडावं लागतील, हेमंत बिश्वा सारखे महात्मे आम्हाला निवडावं लागतील। आम्हाला त्या ठिकाणी नरेंद्रभाई मोदीजींसारखं व्यक्तित्व महाराष्ट्रात नेतृत्व म्हणून निवडावं लागेल। फडणवीस साहेब, आपण प्रशासनात बहुत हुशार आहात, पण धर्माच्या बाबतीत आपण कमकुवत पडत आहात। जाती जातीत भांडणं होत आहेत, वारकऱ्यांना संप्रदायाला टार्गेट केलं जात आहे। धर्माचे काम करणारे 18 पगड बहुजन समाजातील, ब्राह्मण समाजातील संतही मोठ्या प्रमाणात टार्गेट होत आहेत, यावर लक्ष घाला। अहो, धनंजयभाई देसाईंसारखे महात्मे, सत्पुरुष, कट्टर धर्मनिष्ठ हिंदुत्ववादी, यांना तुम्ही दाबून टाकता, आणि ज्यांनी घोटाळे केले, भ्रष्टाचार केले, असे ह्या वामपंथी कम्युनिस्ट विचारधारे पक्षातल्या लोकांना तुम्ही पदं देता, सत्तेत घेता, याच्यापेक्षा दुर्भाग्य काय हो? सुरेश चव्हाण के सारखे आपले महाराष्ट्रातील वारकरी घराण्यातील युवक महात्मे, यांना किती प्रचंड त्रास आहे बघा। फार वाईट परिस्थिती आहे। आता हे 20 संत सज्जन खरोखर धर्माचं काम करतात। मी त्यांच्या पुढे नम्र होतो की तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी असंच काम तुमच्या हातून घडत राहो। तुमच्या पाठीशी वारकरी संप्रदाय, वारकरी युवक ठामपणे उभा आहे। त्यामुळे लवांडे सारख्यांना फडणवीस साहेबांनी लवकर सांगावं आणि त्यांना थांबावं, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कराव्या, नाहीतर वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात
तीव्र आंदोलन करेन. रामकृष्ण हरी.